नमस्कार भावांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे भावांनो की तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करताय. ठीक आहे, तुम्ही मोबाईलमध्ये लाईव्ह स्ट्रीम करता, सगळं तुम्ही करता. तुम्ही आता पी सीवरती तुम्ही शिफ्ट झाला असाल तर आपण त्याच्याबद्दल हा व्हिडिओ बनवणार आहे. जसं की तुम्ही आपला मोबाईलची स्क्रीन आपल्या पी सीमध्ये कशी शेअर करू शकता विदाऊट अल्गटो, विदाऊट कॅप्चर कार्ड. तुम्हाला कोणती एक केबलसुद्धा लावायला लागणार नाही भावांनो. अशा पद्धतीचा हा मेथड आहे भावांनो. तर हा व्हिडिओ पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती येत आहे आणि असेच गेम रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहत असणार आहे. ठीक आहे, तर भावांनो पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि ही गोष्ट म्हणजे आपण मराठीमध्ये व्हिडिओ बनवतोय कारण प्रत्येक मराठी माणसापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. ठीक आहे, तर भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जसं की तुम्ही आपल्या मोबाईलची स्क्रीन ही पी सीमध्ये कशी शेअर करू शकता हे आपण बघणार आहे. म्हणजे आपल्या मोबाईलची स्क्रीन ही आपल्या पी सीमध्ये तुम्ही कशी शेअर करू शकता विदाऊट अल्गटो, विदाऊट कॅप्चर कार्ड, ना कोणताही तुम्हाला एक केबलची सुद्धा गरज नाही पडणार आहे. ठीक आहे भावांनो, जर तुम्हाला केबल सुद्धा करू शकता, मी दोन्ही मेथड सांगतो तुम्हाला, पण तुम्हाला अल्गटो आणि कॅप्चर कार्डची गरज पडणार नाही भावांनो. ठीक आहे, तर आपण आपल्यासाठी जर विदाऊट तुम्ही करत असाल तर तुमच्याकडे आयफोन असेल, हा मेथड फक्त आयफोनसाठी आहे. अँड्रॉइडसाठी पण आहे, पण अँड्रॉइडचा असा विषय की तुम्ही जेव्हा लाईव्ह स्ट्रीम करता तर तुम्हाला थोडासा डिले भेटणार आहे भाऊ. ठीक आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये थोडासा डिले भेटणार आहे. त्यासाठी आपण हा फक्त iOS-साठी बनवतोय. ज्यांच्याकडे iOS आहे, ज्यांच्याकडे चांगलं नेट आहे, 50 MB जरी प्लॅन असेल ना तरी काय अडचण नाही, आपण त्याच्यावरून सुद्धा लाईव्ह स्ट्रीम करू शकता. ठीक आहे, तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सध्याला आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण बघूया. ठीक आहे, तर तुम्हाला एक ॲप्लिकेशनची गरज आहे तुम्हाला, जी पी सीमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायची गरज नाही भावांनो, तुम्ही फक्त पी सीमध्ये हे ॲड करू शकता. ठीक आहे, तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तुम्हाला एक ॲप्लिकेशनची गरज आहे, 3U एअर प्लेअर. तुम्हाला ते ॲप्लिकेशनची गरज आहे, 3U एअर प्लेअर. तुम्हाला जर हे भेटत नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. ठीक आहे, आणि असेच काही तुम्हाला काही इम्पॉर्टंट काही लागत असेल, काही गोष्टी तुमच्याकडून होत नसेल तरी पण आपण याच्यावरती सगळं काही देऊ. आणि तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला सांगा, मी तुम्हाला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला तो सॉल्व करून देतो. ठीक आहे भावनो, चला तर आपण सध्याला आता जाऊया आपल्या पी सीच्या स्क्रीनवरती आणि ते ॲप्लिकेशन कोणतं आहे आणि ते कसं यूज करायचं आहे ते आपण बघणार आहे. ठीक आहे, चला तर आपण सध्याला जाऊ पी सीच्या स्क्रीनवरती. आणि भाऊन आता माईक सध्याला बंद राहील आणि आता हा जो पुढचा आवाज राहील तो मोबाईल राहील आणि आपला पी सी राहील. ठीक आहे, मी विदाऊट कॅप्चर कार्ड आणि नॉर्मल विदाऊट कॅप्चर कार्डने तुम्हाला व्हिडिओ दाखवते आपली स्क्रीन शेअर कशी करू शकता पबजी गेमची. चला तर आपण बघूया. ठीक आहे, तर मी आता ही आपली पी सीची स्क्रीन बंद करतो आणि माझा मोबाईलची स्क्रीन ॲड करतो त्याच्यात. ठीक आहे, आपण आलेलो आपल्या पी सीच्या स्क्रीनवरती बघू शकता. आपण आता बघू शकता हे 3U एअर प्लेअर हे तुम्हाला ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे पी सीमध्ये. तुम्ही डायरेक्ट क्रोमवरती जाऊन सुद्धा इन्स्टॉल करू शकता 3U एअर प्लेअर. हे डायरेक्ट भेटेल किंवा तुम्हाला 3U टूल नावाने सुद्धा एक ॲप्लिकेशन आहे, ते सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, ह्याला काय करायचं आहे, आपल्याला ओपन करायचं आहे. ठीक आहे, डबल क्लिक करून ह्याला ओपन करायचं. ठीक आहे, हा असा काही तुम्हाला इंटरफेस दिसेल. बघू शकता, हा असा काही तुम्हाला इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती यायचं आहे. तुम्हाला इथे साईडला एक स्क्रीन दिसत असेल, इथे तुम्हाला साईडला एक स्क्रीन दिसत असेल भावांनो. तर तुम्हाला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती यायचं आहे. ठीक आहे, मी डायरेक्ट तुम्हाला बघू शकता इथे कोणतेही केबल वगैरे लागलेली नाही आहे भावांनो. ठीक आहे, तर तुम्हाला इथून स्क्रोल करायचं आणि तुम्हाला इथे स्क्रीन मिररच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता हे डायरेक्ट 3U एअर प्लेअर डायरेक्ट ऑटोमॅटिकली जी आलेलं आहे. म्हणजे मी याला कोणतीही केबल जोडलेली नाही भाऊ, आणि ह्याच्यावरती फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे. 2 मिनटामध्ये मी तुम्हाला पी सीची स्क्रीन पण दाखवतो. ठीक आहे, बघू शकता, किंवा तुम्हाला इथे साईडला स्क्रीन पण दिसत असेल भावांनो. डायरेक्ट तुम्हाला OBS डायरेक्ट चालूच आहे भावांनो. ठीक आहे, आता तुम्हाला मी डायरेक्ट इथून आपली BGMI गेम प्लेसुद्धा ओपन करून दाखवतो. मी याला थोडी मोठी करतो. ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीने ही मोबाईलची स्क्रीन तुम्हाला डायरेक्ट दिसते, तुम्हाला पी सीची स्क्रीनसुद्धा दिसते. ठीक आहे,
तुम्ही OBSमध्ये कशी स्क्रीन आपली ॲड करू शकता ते पण मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. हा असा काही इंटरफेस दिसतोय तुम्हाला OBSमध्ये भावनो. ठीक आहे. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे. ठीक आहे. मी आता डायरेक्ट एक विंडो कॅप्चर ओपन करतो. ठीक आहे. इथे तुम्हाला विंडो कॅप्चर दिसत असेल भावनो. ठीक आहे. विंडो कॅप्चरमध्ये ओपन क्लिक करायचं आहे. तिथे तुम्ही नाव काही पण देऊ शकता. मी सध्याला डायरेक्ट दाखवतो. ठीक आहे. हे तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट कॅप्चर म्हणायचं आहे. जे की तुम्ही बघू शकता 3U एअर प्लेअर हे जे होतं ते आपल्या मोबाईलचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघू शकता बूम आपली मोबाईलची स्क्रीन आपल्या OBSमध्ये आलेली आहे भावनो. ठीक आहे. अशा पद्धतीने ही स्क्रीन आलेली आहे. तुम्ही आपला साऊंड कसा ॲड करू शकता बघू शकता. साऊंडसुद्धा ॲड झालेला आहे आणि डिले थोडा पण नाही भावनो. ठीक आहे. थोडा पण डिले नाही भावनो. आवाज तर तुम्हाला येत असेल. आय डोंट नो, माहीत नाही आवाज येते का नाही, पण माझ्या अंदाजा आवाज तर तुम्हाला 100% येत असेल. एक मिनटं मी याच्यात चेक करतो. ओके ठीक आहे. आवाज तर येत आहे भावांनो. ठीक आहे. ह्या अशा पद्धतीने तुम्ही आपला मोबाईलची स्क्रीन आपल्या PCला शेअर करू शकता. अजून याच्यात काही अडचण येत असेल तर मला सांगा. आणि हां, जर तुम्ही ह्याच्यात तुमचा C टाईपसुद्धा आपल्या कानात हेडफोन घालूनसुद्धा तुम्ही डायरेक्ट करू शकता, किंवा तुम्ही आपल्या PCमध्ये हा हेडफोनचा जॅक लावू शकता PCच्या हेडफोनच्या जॅकमध्ये, आणि तिथूनसुद्धा तुम्ही ऑडिओ घेऊ शकता. आणि काही अडचण आली असेल तर मला कमेंट करून सांगा भावनो, की काही प्रॉब्लेम येतोय तर आपण नक्कीच त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. चला भावांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सध्याला बाय बाय, टेक केअर, सी यू.